नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे बाजरीचा असा एक गोड पदार्थ जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. काही जणांना गोड पुऱ्या म्हणतात, कोण गोड धपाटे म्हणतात, कोण गोड घाऱ्याही म्हणतात. चला तर कसं करायचं ते पाहू. बाजरीचे गोड धपाटे करण्यासाठी मी इथं अर्धा किलो बाजरी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती हे खमंग भाजून घ्यायचं आहे. अर्धा किलो बाजरीसाठी इथं 125 ग्रॅम गहू घ्यायचं. म्हणजे अर्धा किलोसाठी तुम्ही पाऊण वाटी गहू घेऊ शकता. दोन्ही मंद आचेवरती वेगवेगळं खमंग होईपर्यंत परतायचं. परतणं छान झालं पाहिजे, पण जास्त करपू द्यायचं नाही. थंड झाल्यानंतर दोन्ही एकत्रित करून गिरणीवरती दळा, नाहीतर मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्या. आता बाजरीचे गोड धपाटे किंवा पुऱ्या करण्यासाठी मी दळून आणलेलं पीठ पूर्ण चाळून घेतलंय आणि त्या पिठातील मी निम्मच पिठापासून आता पुऱ्या करणार आहे. हे निम्म पीठ वाटीनी अशा वाटीनी मोजल्यानंतर हे 4 वाटी पीठ आहे. 4 वाटी पिठासाठी मी 2 वाटी गुळ घेतलेला आहे. गुळ चिरून घेतलेला आहे आणि हे गुळ मोजल्यानंतर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे. सुंठपूड, जायफळ, वेलदोडे आवडत असतील तर वेलदोडे घ्या आणि चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचंय. मीठ कणभर मीठ घातल्यामुळे काय होतंय, गोड पदार्थाचा गोडवा अधिक वाढतो. चला तर आता आपण गोड धपाटे करूया. गॅसवरती एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं. आपण 2 वाटी गुळ घेतले, त्यासाठी 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं. त्या पाण्यामध्ये हे चिरून घेतलेलं पाव किलो गुळ आहे ते घालायचं. सुरुवातीलाच पाण्याचा वापर कमी ठेवायचा, म्हणजे नंतर आपल्याला पाणी वाढवता येतं, पण एकदा गुळाचं पाणी जास्त झालं तर कमी करता येत नाही. त्यामुळं आपण आधी 1च वाटी पाणी घेतलंय आणि हे गुळ पूर्ण विरघळून घ्यायचं. गुळ घातल्यानंतर फक्त त्या पाण्यामध्ये गुळ विरघळण्या इतकंच हे गरम करायचं आहे. जास्त उकळायचं नाही, पाक वगैरे काही येऊ द्यायचं नाही. गुळ पूर्ण विरघळलं गेलंय. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपण पूर्ण थंड होऊ द्यायचंय. त्यासाठी आता हे पाणी थंड करण्यासाठी एका परातीमध्ये गाळून घ्यायचं, म्हणजे गुळात जो कचरा वगैरे काय असेल ते निघून जाईल. त्यातच अगदी चिमूटभरच मीठ घालायचं, सुंठपूड आणि जायफळ मात्र अगदी ताजं ताजं किसून घालायचं, म्हणजे त्याचा वास आणि चव छान येते. अगदी थोडंसंच घालायचं, म्हणजे पुऱ्यांना चव छान येते. आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये पीठ मिसळायचंय. पाणी आता पूर्ण थंड झालंय. यामध्ये आपण आता पीठ घालायचंय. गरज लागली तर आणखीन वरती पाणी घालायचं. थंड आपलं नेहमीचं नॉर्मल पाणी घालू शकतो. छान घटसर गोळा होऊ द्यायचंय. पीठ छानसं मळून झालंय. असं घटसर गोळा तयार करून घ्यायचा. कधी कधी बाजरीचं पीठ जास्त पाणी पितं, कधी कमी पितं. मला तेवढं 1 वाटी पुरेसं झालेलं आहे. कधी म्हणून सुरुवातीलाच गुळाचं पाणी थोडंसं कमीच वापरायचं आणि गरज लागली तर साधं पाणी वापरून हे मळून घ्यायचं. आता हे 10 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया. तोपर्यंत तेल गरम करून घेऊया. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं. परत कणिक छानसं मळून घ्यायचं. मी थोडा थोडा भाग घेऊन छानसं मळून घेईन. हे भाजलेलं पीठ असल्यामुळं त्याला चिरा जायची शक्यता असते. गरज लागली तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, पण कणिक मात्र घट्टच असलं पाहिजे. पुऱ्या काढण्या एवढं हातात घेऊन प्रत्येक वेळा कणिक घेताना छानसं घोटून घ्यायचं, म्हणजे त्याला चिरा पडत नाही. या पद्धतीनं हाताने परत घोटायचं आणि मग प्लॅस्टिक वरती थापून घ्यायचंय.
जर तुम्हाला हातावरती थापता येत असेल तर पण या पद्धतीनं हातावरती पण थापू शकता, पण सर्वांना जमेल असं नाही, त्यामुळे थोडंसं तेलाचा हात लावून प्लॅस्टिकवरती थापायचं. जाडच थापायचं, एकदम पातळ थापायचं नाही, नाहीतर ते तेलात पसरतात किंवा एकदम कडक बनतात. जर समजा तुम्ही तेलात घातल्यानंतर हे पसरत असेल तर या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं, परत घोटून मळायचं आणि मग तुम्ही करू शकता, म्हणजे ते तुटणार नाहीच. या पद्धतीचं तयार झाल्यानंतर हे लगेच तळायला घ्यायचंय, जास्त वेळ ठेवायचं नाही. तेल छानसं तापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही पुरी सोडायचं. हलवायचं नाही आधी, थोडा वेळ असंच राहू द्यायचं, आपोआप कडक होऊन ते वरती येतं. थोडा वेळ तळलं गेल्यावर हे अलगद पालती करायचंय. खालची बाजू पण छानसं तळून घ्यायचं, दोन्ही बाजू छानसं तळून घ्यायचं. भाजणीचं पीठ असल्यामुळे जास्त तळावं लागत नाही, पण तळणं मात्र व्यवस्थित व्हायलाच पाहिजे, नाहीतर हे धपाटा टिकत नाहीत, लवकर खराब होतात. या पद्धतीचं तांबूस सोनेरी झाल्यानंतर हे काढून घ्यायचं. एका जाळीवरती ठेवून ह्यातलं तेल पूर्ण गळू द्यायचं आणि त्यानंतर एका टोपलीमध्ये हे थंड करायला ठेवायचं आहे. हे असे धपाटे चवीला खूप छान लागतात. 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. आपण हे प्रवासात पण नेऊ शकतो, मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतो आणि थंडीच्या दिवसात आवर्जून करून खाल्लंच पाहिजे अशी ही रेसिपी आहे. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.